सामनाच्या अग्रलेखामधून आज देशाच्या अर्थसंकल्पावरती चांगलाच हल्लाबोल सुद्धा करण्यात आलाय। हा खुर्ची बचाव अर्थसंकल्प आहे अशी टीका सामनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। केवळ खुर्ची वाचवण्यासाठी देशाची तिजोरी 2 राज्यांमध्ये रिकामी करण्यात आली आहे अशी टीका सुद्धा सामनामधून करण्यात आली आहे। तर सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊयात। केंद्र सरकारच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या विषयी आकस आणि द्वेष। सरकारची कुबडी असलेल्या आंध्र आणि बिहारवरती तिजोरीमधून दौलत जादा करण्यात आली आहे। सर्वात मोठे करदाते राज्य असणं हा महाराष्ट्राचा दोष आहे का असं त्यांनी विचारलंय। खुर्ची वाचवण्यासाठी देशाची तिजोरी 2 राज्यांमध्ये रिकामी केली गेली। यालाच सबका साथ सबका विकास असं म्हणतात का? मोदींचं सिंहासन स्थिर ठेवण्यासाठी सरकारला किती धडपड करावी लागतेय? अर्थसंकल्पाचा सत्ता टिकवण्यासाठी असा गैरवापर कोणत्या शिस्तीमध्ये बसतो असाही सवाल सामनामधून विचारण्यात आला। अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये महाराष्ट्र आणि मुंबईचा साधा उल्लेखही नाही। जनतेने सुद्धा एनडीए सरकारची मानगूट पकडून आता सवाल विचारायला हवा असं सामनाच्या माध्यमातून लिहिलं गेलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।